पान क्रमांक 13. पाठाचे नाव आहे अशी झाली फजिती. पहा, चित्रामध्ये तुम्हाला काय दिसत आहे? एक गाढव आहे. गाढव आणि या गाढवाचा मालक इथे उभा राहून पाहत आहे. तर काय गोष्ट आहे, काय पाठ आहे ते आपण वाचून समजून घेऊया. एक गाढव होते. त्याच्या पाठीवर मिठाचे ओझे होते. ते नदी ओलांडत होते. त्याचा पाय घसरला. ते पाण्यात पडले. त्याला लवकर उठता येईना. काही वेळाने ते उभे राहिले, पण गंमत झाली. त्याला ओझे हलके वाटले, कारण मीठ पाण्यात विरघळले होते. त्याला आनंद झाला. गाढवाने असे पुन्हा पुन्हा केले. मालकाने त्याला अद्दल घडवण्याचे ठरवले. पुढील वेळेस मालकाने गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे लादले. ते घेऊन गाढव नदी ओलांडू लागले. त्याला मागचे आठवले. पाण्यात पडले की ओझे हलके होते, म्हणून गाढव मुद्दाम पाण्यात पडले आणि उठू लागले. पण काय झाले? ओझे जास्त जड वाटू लागले. गाढवाच्या पाठीवर कापसाचे ओझे होते. पाण्यात भिजून ते अधिक जड झाले होते. गाढव कसे बसे उभे राहिले, पण जड ओझे घेऊन त्याला चालता येईना. यावेळी मात्र गाढवाची फजिती झाली होती. कशी फजिती झाली सांगा? अगोदर मीठ पाठीवर होते, मग मीठ तर पाण्यामध्ये विरघळते, म्हणून मीठ पोत्यातले विरघळून संपून गेले आणि ओझे हलके झाले. मात्र कापूस हा पाण्यामध्ये विरघळतो का? कापूस पाण्यामध्ये विरघळत नाही. उलट कापसामध्ये पाणी बसून कापूस हा जड होतो. कापसामध्ये पाणी जाऊन कापूस जड होतो आणि गाढवाचे ओझे हे जड झाले आणि गाढव फसले. त्यामुळे आपल्याला दिलेले काम हे आपण प्रामाणिकपणे केले पाहिजे. काम करण्यासाठी कोणताही आळस करू नये. नवीन शब्द शिकूया. ओलांडणे, पार पाडणे, पार करणे. ओलांडणे, पार करणे म्हणजे इकडून तिकडे जाणे. ओझे, भार. ओझे, भार. फजिती, फसगत. फजिती, फसगत. तुम्ही देखील या पाठाचे वाचन करा. पुन्हा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये प्रश्न उत्तरांसहित. प्रश्न उत्तरे पाहूया इन नेक्स्ट व्हिडिओ. थँक यू. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.